ग्रामीण क्षेत्र से आए हैं। इस बार कांग्रेस में एक ही सीट जीती है ग्रामीण क्षेत्र में। हम उनसे जानना चाहते हैं कि वो सदन में किन मुद्दों पर चर्चा किया है। आज आखिरी दिन। देखिए, सदन में बहुत सारे मुद्दों पर चर्चा हुई और कई विषयों पर अनेक सदस्यों ने अपनी अपनी बात रखी। इसमें सबसे जो महत्वपूर्ण था, जो पूरे महाराष्ट्र के लिए लागू है, वो पीक बीमा का एक माफिया बीड जिले में पूरी तरह से कार्यरत है, जिसमें वहाँ जितनी जमीन नहीं है उससे ज्यादा का बीमा। और आप सब जानते हैं कि उस एरिया में बंजारा लोग ज्यादा है और बंजारा के केवल 5 अपने सरनेम हैं। उसके अलावा अनेक सरनेमों के माध्यम से वो पीक बीमा का एक माफिया वहाँ चला है, जिसके बारे में हमारे सदस्य दस साहब ने ये मुद्दा रखा अपने पूरे तथ्यों के साथ। और अभी अपने अभिभाषण में उत्तर में मुख्यमंत्री जी ने ये कहा है कि इसकी सखोल चर्चा करके हम इसके ऊपर एक्शन लेंगे। 2-3 चीजें बहुत जो थोड़ी सी चिंताजनक है या जिसके बारे में हम लोग में एकमत नहीं हुआ, वो है कि जो नया अधिनियम आया है कि भाई नागरिक सुरक्षा के माध्यम से वो एक नया बिल लाना चाह रहे थे, जिसको हम सब लोगों ने ऑब्जेक्शन किया और उसको 21 सदस्यों की कमेटी की तरफ रेफर किया गया है, जो मार्च में पेश होगा। ये एक मुद्दा था। दूसरा जो मुद्दा था वो जो अतिवृष्टि और जो शेतकरी के लिए मतलब किसानों के लिए जो मुद्दा था, उसके बारे में कुछ आंकड़े दिए गए हैं। तो हम सब लोगों ने यही निर्णय लिया है कि जो भी आंकड़े जिन भी लोगों को इन सब योजनाओं के माध्यम से जो फायदा नहीं मिला, उन सब की लिस्ट बना के उस मंत्रालय को भेजी जाए। क्योंकि अभी मंत्रालय तय नहीं हुए हैं, इसीलिए ये चीजें हम किसे भेजे, ये प्रश्न निर्माण हो रहा था। नए सदस्य के बारे में, क्योंकि मैं नया सदस्य हूँ, मेरे साथ बहुत सारे सत्ता पक्ष के और विरोध पक्ष के नेता सदस्य लोग हैं। हम सबको एक ही बात का हमने मुद्दा उठाया कि हमें बोलने का मौका जो मुख्यमंत्री साहब ने पहले दिन एक्सेप्ट किया था कि भाई नए सदस्यों को बोलने का मौका दिया जाएगा, उसमें कोई क्रम नहीं था। अचानक पुराने सदस्यों को बोलने दिया जाता है और हमें पता ही नहीं चलता है कि भाई हमारा नंबर कब आने वाला है। इसके बारे में कुछ सजेशंस मैंने अध्यक्ष साहब को भी दिए कि भाई कोई ना कोई एक क्रम होना चाहिए, जिसके अनुसार हमें मालूम रहे कि इस वक्त हमारा टाइम आने वाला है और उस वक्त हम सभागृह में उपस्थित रखे अपने मुद्दे। या निवडणुकीत अनेक दिग्गज पडले, पण आपण निवडून आलात, आपली काय रणनीती? बघा, रणनीती नाही, यंदा कसं आहे की माझा एक खूप सिंपल एक प्रिन्सिपल आहे की तुम्ही लोकांसोबत काम करा, जमिनी स्तरावर काम करा आणि लोक तुम्हाला प्रतिसाद देतात। रोटरीमध्ये 92 मध्ये सदस्य झालो, 2001-2 मध्ये प्रेसिडेंट झालो आणि 2012-13 मध्ये मी निर्विवाद म्हणजे चॅलेंज करून मी रोटरी गव्हर्नर झालो। म्हणजे नाशिक पासून गोंदियापर्यंतचा जो प्रवास आहे तो पूर्णचा पूर्ण भाग मी कव्हर केलेला आहे आणि तोच फॉर्म्युला मी राजकारणामध्ये वापरला। लोकांसोबत जमिनी स्तरावरती जाऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालो आणि त्यांचा विश्वास प्राप्त केला। आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी एका अनुसूचित जातीमधून येतो आणि ज्या प्रकारचा तिढा अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजामध्ये होता, तो सगळ्यात मोठा चॅलेंज माझ्याकडे होता। कारण नेहमी अगरबत्ती मेणबत्तीचा मुद्दा समोर यायचा, पण यावेळेस लोकांनी ते सगळं विसरून एक पॅराडिम माइंड शिफ्ट म्हणजे विचार करण्याची जी पद्धत आहे ती चेंज करून जेवढा मतदान मला एससी समाजाकडून मिळाला तेवढाच मतदान मला ओबीसी समाजाकडून मला मिळाला, हे सगळ्यात जास्त समाधानकारक माझ्याकरता आहे। कारण याच्यामुळे एक मान्य करावं लागेल की कुठे ना कुठे जर तुम्ही लोकांशी समरसतेने वागाल, समानतेने वागाल, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कराल, तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहते। आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या सुनामीमध्ये सुद्धा लोकांनी मला या भागातून 14,000 मतांनी निवडून दिलं
हे विलक्षणीय आहे आणि म्हणून त्यांनी जो प्रेम आणि विश्वास मला दाखवला त्याचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. पण त्यांच्या प्रेम आणि विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं वचन सुद्धा मी त्यांना दिलं. काँग्रेसच्या पराभवाचं कारण काय होतं? इतका म्हणजे पहिल्यांदा होत आहे की सुपडा साफ झालेली आहे. काय कारण? अनेक लोक अनेक प्रकारचे मुद्दे उपस्थित करतायत. कोणी ईव्हीएम बद्दल बोलतायत, कोणी लाडक्या बहिणीबद्दल बोलतायत. मला असं वाटतं की कुठेतरी मिक्स संभ्रम कुठेतरी आहे. एक तर लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थाने पाठिंबा दिलेला दिसतो आहे. कारण ज्या महिला एकदम खालच्या आर्थिक स्तरावरती राहतात त्यांना हे 1,500 रुपये खूप मोठी रक्कम वाटते आणि 7,500चा निधी आपल्याकडे आलेला आहे आणि हाच निधी येऊ शकतो या आशेने. कारण काँग्रेसने सुद्धा 3,000चा मुद्दा आपण दिला पण तो मुद्दा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही आणि त्यांना मिळालेला पैसा आणि हीच योजना पुढे कायम राहील. पण हे जरी झालं असेल पण तरी मला याच्यातून एक दिसतं आहे की आज महिलांची जी सामाजिक परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे अजूनही आज त्यांना ज्या प्रकारे आपण म्हणतो पुरोगामी विचारांच्या जो ठसा आहे तो आपण त्यांच्यावरती उमटवू शकलो नाही. पण म्हणतात की आपण जमिनीमध्ये लोकांचे काम केलेले आहेत, लोकांना निवडून दिलं. तर काँग्रेस पक्षाने इतर लोकांना म्हणजे काम करण्याला तिकीट दिलं नाही. नाही 15 वर्षापासून सतत माझं काम होतं. अनेक लोकांचं काम होतं ते मी मान्य करतो. पण यंदा 2-3 गोष्टी आपल्या फेवरमध्ये आल्या. एक तर पारबे बंधू जे आहेत ते 15 वर्षापासून या भागामध्ये राज्य करत होते आणि त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की मागच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा 2009 मध्ये मुकुलजी वासनिक आपले खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी प्रचंड काम केलं. पण त्यानंतर 10 वर्ष जे निवडून आले त्यांनी एकाही मतदारसंघामध्ये काही न करता आपले 10 वर्ष केले आणि आता ते विधान परिषदेचे सदस्य आहे. राजयोगच म्हणू शकता. काम न करता जर कोणाला मिळत असेल तर ही भूमिका होती. पण यंदा लोकांनी एकदा ठरवलं होतं की नाही यंदा बदल व्हावा आणि कुठेतरी मी पक्षनिष्ठ राहिलो. 2014 मध्ये माझ्या अगेन्स्टमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर मी संघटना बांधणी केली. 2019 मध्ये मला तिकीट नाही मिळाली. हे शोकांतिक आहे की एक 2014 मध्ये लढलेला एक विधायक हे म्हणजे होणारा विधायक त्याला 2019 मध्ये त्याचं नाव सुद्धा पाठवलं जात नाही. ही शोकांतिका काँग्रेस पक्षामध्ये आहे. म्हणजे कुठेतरी एक अन्याय कारण 2019 मध्ये मग सुद्धा मी निवडून आलो असतो. पण राजकीय परिस्थिती आणि राजकारण हे होऊ देत नाही आणि आज ती संधी मला याच्या माध्यमातून मिळाली आणि म्हणून लोकांनी मला निवडून दिलं. याकरता मी त्यांचा मनापासून करावू शकतात महाराष्ट्रात पण निवडून येणार काँग्रेस. हो बघा काँग्रेस एक खूप समुद्रासारखा पक्ष आहे आणि एवढी गटबाजी झालेली आहे की लोक एक दुसऱ्याला कापूनच वरती येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खूप लॉस होतो. मतदारसंघासाठी आपला काय येतो? आपण निवडून आला तर काय करणार? मी पहिलेपासूनच मतदारसंघामध्ये 2च गोष्टी केल्या होत्या. पहिले एक तर शिक्षणाची व्यवस्था चांगली असायला पाहिजे आणि बेरोजगार एवढा मोठा आहे कारण माझा मतदारसंघ जो आहे तो तिन्ही बाजूने दाबल्या गेलेला आहे. एका बाजूने गोसीखुर्द प्रकल्प आहे, दुसऱ्या बाजूने करांडा आहे आणि तिसऱ्या बाजूने WCL आहे. गोसीखुर्द मध्ये आपल्या जमिनी गेल्या पण त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही. दुसरं की तिथं रोजगार म्हणजे ज्या लोकांकडे 10-10 एकर जमिनी होत्या, कास्तकार होते 10-10 एकराचे, ते आज रोजीचं काम करताय हे बघून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि त्यासोबतच शेतकरी जे करांडाच्या भागात आहेत तिथं वन्य प्राणी जे आहेत ते एवढा दंश करतात की त्यांच्या हातामध्ये खरंच काही येत नाही आणि जे कॉम्पन्सेशन आहे ते फक्त 25,000 रुपये मिळतं. त्यामुळे त्यांनाही त्रास आहे. WCL मध्ये जरी या लोकांनी जमिनी दिल्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या पण जे विस्थापित झाले त्यांना पुरेसा न्याय मिळालेला नाही. म्हणूनच एकच आहे की WCL मध्ये कोळसा आहे आणि गोसीखुर्दचं पाणी आहे. या दोघांचं मिश्रण करून एक पॉवर प्लांट मी तिथं लावायचा विचार करतो आहे आणि हीच एक मोठी बाब आहे. याबद्दल अनेक तज्ज्ञांशी चर्चा झालेली आहे. MACB माझे मित्र परिवार आहे आणि हीच बाब घेऊन मी मुख्यमंत्र्यांसोबत समोर जाणार आहे की साहेब आत्ताच त्यांनी एक आणखी प्रोजेक्ट सांगितला की चंद्रपूरमध्ये कोल गॅसिफिकेशन प्लांट जो आहे तो येणार आहे. तर कोल गॅसिफिकेशन प्लांट किंवा
आपला एक विजेचा प्रकल्प आपण तिथे लावू इच्छितो. एक 1320 मेगावॉटचा तो प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून एक 4 ते 5 हजार मुलांना, आपल्या स्थानिक मुलांना रोजगार मिळणार आहे. त्याकरता मी प्रयत्नशील आहे. थँक्यू. सर सर आप बोला. चला मी सर. हो, येतो. आपण थोड्या वेळापूर्वी असं म्हटलं होतं की जे काही बिल पास होणार होतं ते पास होऊ शकतं. नाही, पास नाही होऊ शकलं. ते कसा, जेव्हा आपण ऑब्जेक्शन करतो तेव्हा तो बिल कमिटीकडे जातं. कारण बघा, जो बिल पास केला आणि एकदा त्यांनी दिलं आणि ते पास झालं, तर मग काय असतं त्याच्यामध्ये बरीचशी चर्चा होत नाही आणि जे सुधारणा आपल्याला करायच्या त्या होत नाही. जसं GR आहे, GR आला तर त्याच्यामध्ये सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तो फतव्यासारखा असतो की आम्ही करायचं आहे, ठीक आहे, कामकाज चालवण्याकरता आपल्याला ते करावं लागतं, पण त्याच्यामध्ये संशोधन करता येतं. याच्याकरता ते त्याच्यावरती चर्चा होणं, संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा बिल खूप महत्वाचा आहे, कारण याचा परिणाम प्रत्येक म्हणजे साधारण नागरिकावर सुद्धा होणार आहे. म्हणून याच्याकरता तो बिल आम्ही चर्चेकरता पाठवायचा पाहिजे. म्हणून या कमिटीकडे, 21 सदस्यांच्या कमिटीकडे त्यांनी पाठवलं. आम्हाला म्हणजे ते जाणून इच्छित होतं की ते बिल नेमकं कसं करतं आणि नागरिकांना त्याचा कसा फायदा होतो. ते याबद्दल एक लांब चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. हे बेसिकली आपल्या भागामध्ये अर्बन नक्सलिझम येतं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अर्बन लोकांना जरा प्रेरित करण्यात येत आहे की तुम्ही सुद्धा अशी भूमिका घ्या. अशा प्रकारचा रिपोर्ट सरकारकडे आलेला आहे, म्हणून त्यांनी हा बिल आणायचा प्रयत्न केला. इसी तरीके की और वीडियो देखने के लिए हमारे चैनल IB न्यूज़ को लाइक करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें और शेयर करें।